कधी कधी जीवन आपल्याला अशा वळणावर आणून उभे करते जिथे आपण स्वतःलाच विचारतो, मी इतके प्रयत्न केले तरीही मला ते का मिळाले नाही. किती वेळा आपण देवाकडे हात जोडले, किती वेळा रात्र जागून प्रार्थना केली, किती वेळा मनात स्वप्न रंगवले, पण शेवटी घडले तेच जे कदाचित आधीपासून लिहिलेले होतं. ही गोष्ट ऐकायला खूप साधी वाटते, पण या एका सत्याला मनापासून स्वीकारणे हीच खरी तपश्चर्या आहे. कारण मनुष्याला सर्वात कठीण काय वाटते माहीत आहे का? स्वीकार. आपल्याला प्रयत्न करणे अवघड वाटत नाही, आपल्याला मेहनत करणे अवघड वाटत नाही, पण जेव्हा प्रयत्न करूनही गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा मन तुटते. आणि तिथेच जीवन आपल्याला एक मोठा धडा शिकवते. जीवन सांगते, तुझा प्रयत्न तुझ्या हातात आहे, पण परिणाम तुझ्या हातात नाही. ही गोष्ट हजारो वर्षापूर्वी भगवद्गीतेमध्ये सांगितली गेली आहे. मनुष्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण फळावर त्याचा अधिकार मात्र नाही. याचा अर्थ असा नाही की प्रयत्न करू नये. उलट मनुष्याने प्रयत्न तर पूर्ण शक्तीने करायचे असतात, पण त्या प्रयत्नानंतर एक शांत स्वीकार ठेवायचा असतो. कारण जीवनात दोन गोष्टी असतात, एक आपण ठरवलेले आणि दुसरे ईश्वराने ठरवलेले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा जे घडते ते ईश्वराने ठरवलेलेच असते. मनुष्य विचार करतो, मी हे मिळवणारच आणि माझं स्वप्न आहे, हे माझं आयुष्यात नक्की घडणार. पण जीवन शांतपणे हसते आणि म्हणते, थांब, अजून तुला खूप काही समजायचं आहे. कारण मनुष्य फक्त आजचा विचार करतो, पण ईश्वर संपूर्ण आयुष्याचा विचार करतो. कधी कधी आपण जी गोष्ट मिळवण्यासाठी रडतो ती गोष्ट आपल्याला मिळाली असती तर कदाचित तीच आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा त्रास ठरली असती. आणि कधी कधी ज्या गोष्टी न मिळाल्यामुळे आपण खूप दुखावतो त्याच गोष्टी न मिळाल्यामुळे आपलं आयुष्य वाचतं. हे सत्य समजायला वेळ लागतो, पण जेव्हा मनुष्य हे समजतो तेव्हा त्याच्या मनात एक विलक्षण शांतता निर्माण होते. तो मग जीवनाकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतो. तो म्हणतो, मी माझे कर्म करीन, पूर्ण प्रामाणिकपणे करीन, पण जे होईन ते स्वीकारेन. ही अवस्था म्हणजेच आत्मिक परिपक्वता. कारण जेव्हा मनुष्य परिणामावर घट्ट असतो तेव्हा तो सतत दुःखी राहतो, पण जेव्हा मनुष्य प्रयत्न करूनही परिणाम ईश्वरावर सोडतो तेव्हा त्याला मनशांती मिळते. एकदा एका साधूला एका व्यक्तीने विचारलं, महाराज, जीवनात सुख कसं मिळवायचं? साधू हसले आणि म्हणाले, अपेक्षा कमी करा आणि स्वीकार वाढवा. कारण दुःखाचं मूळ बहुतेक वेळा एकच असतं, अपेक्षा. आपण अपेक्षा करतो, लोक आपल्याशी चांगलं वागतील, जीवन आपल्या मनाप्रमाणे चालेल, आपण जे हवं ते मिळेल. पण जीवन तसं नसतं. जीवन म्हणजे एक प्रवाह आहे आणि त्या प्रवाहात कधी सुख येतं तर कधी दुःख येतं, कधी यश मिळतं तर कधी अपयश मिळतं. पण प्रत्येक अनुभव आपल्या काहीतरी शिकवतो. कधी कधी अपयश आपल्याला अहंकारापासून वाचवतं, तर कधी कधी दुःख आपल्याला आध्यात्मिकतेकडे नेतं. कधी कधी तुटलेली स्वप्न आपल्याला खऱ्या मार्गावर आणतात. म्हणून जीवनात जे काही घडतं ते नेहमी वाईट असतंच असं नाही. कधी कधी ते आपल्यासाठी चांगलं असतं, पण ते आपल्याला लगेच समजत नाही. जीवन म्हणजे एक मोठी कथा आहे आणि त्या कथेत प्रत्येक प्रसंगाचा एक अर्थ असतो. आपण फक्त एक पान पाहतो, पण ईश्वर संपूर्ण पुस्तक पाहतो. म्हणून कधी कधी जीवन आपल्याला थांबवतं, कधी दिशा बदलतं, कधी स्वप्न मोडतं, पण शेवटी आपल्याला तिथेच पोहोचवतं जिथे आपण खरंच पोहोचायला हवं असतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली असेल तर कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी नव्हतीच. आणि जर एखादी गोष्ट तुमच्यासाठी लिहिलेली असेल तर जगातली कोणतीही शक्ती ती तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. पण मित्रांनो, जीवनात कधी कधी असे दिवस येतात जेव्हा माणूस खूप खचून जातो, स्वप्न तुटतात, लोक सोडून जातात, परिस्थिती कठीण होते आणि मन म्हणतं, बस आता माझ्याकडून काही होणार नाही. पण त्या क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ कधीच एकसारखी राहत नाही. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते. आणि तसंच जीवनातही असतं. आज परिस्थिती कठीण असेल, पण उद्या ती बदलणारच आहे. म्हणून आयुष्यात कधीही पूर्णपणे हार मानू नका. मित्रांनो, जीवनात चुका होतात आणि खरं सांगायचं तर चुका झाल्याशिवाय माणूस शिकतच नाही. लहान मुलं चालायला शिकताना किती वेळा पडतं, पण जर ते पडल्यावर उठलंच नाही तर ते कधी चालायला शिकेल का? नाही. म्हणून जीवनात चुकांना घाबरू नका, चुका करा, पण त्या चुकांमधून शिका. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, अहंकार कधी टिकत नाही, इतिहास साक्षी आहे. जगातील सर्वात शक्तिशाली राजा रावण देखील आपल्या अहंकारामुळे नष्ट झाला. त्याच्याकडे संपत्ती होती, ज्ञान होतं, शक्ती होती, पण अहंकारामुळे त्याने सत्य पाहिलंच नाही आणि शेवटी त्याचा विनाश झाला. म्हणून जीवनात कितीही मोठे झालात तरी नम्रता सोडू नका. मित्रांनो, आजच्या जगात आणखी एक सत्य आहे, जेव्हा माणसाकडे पैसा असतो
तेव्हा जग तुमच्या भोवती फिरतं. लोक जवळ येतात, नाते तयार होतात, फोन येतील. पण जेव्हा पैसा कमी होतो तेव्हा अनेक लोक दूर जातात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांची पर्वा करत बसू नका. कारण जगाचं मत दररोज बदलत असतं. तुम्ही चांगलं केलं तरी लोक बोलतील आणि चूक केली तरी लोक बोलतील. म्हणून जीवन तुमच्या तत्वांनुसार जगा. जबरदस्तीची नाती कधी टिकत नाही. जिथे आदर नाही, जिथे प्रेम नाही, जिथे विश्वास नाही, तिथे नातं फक्त नावापुरतं असतं. म्हणून जीवनात नाती जपा, पण स्वतःचा स्वाभिमान गमावू नाही. मित्रांनो, कधी कोणाला धोका देऊ नका, कारण जगात सर्वात मोठी गोष्ट आहे विश्वास. विश्वास तुटला की नातं संपतं आणि एकदा माणूस विश्वासघात करतो तर त्याची ओळख कायमची बदलते. म्हणून आयुष्यात काहीही करा, पण प्रामाणिकपणा कधी सोडू नका. एकदा एका राज्यात एक राजा होता आणि त्याचा एक अत्यंत बुद्धिमान मंत्री होता. राजाने एक दिवस मंत्र्याला विचारलं, सांग, संकटाच्या वेळी माणसाला साथ कोण देतो, धन की माणुसकी? मंत्री शांतपणे हसला. तो म्हणाला, महाराज, याचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला एक अनुभव दाखवतो. दुसऱ्या दिवशी मंत्र्याने राजाला साध्या कपड्यांमध्ये गावामध्ये नेलं. राजा सामान्य माणसासारखा दिसत होता. त्याच्याकडे पैसा नव्हता, ओळख नव्हती. पण गावातील एका गरीब माणसाने त्यांना पाणी दिलं, भाकरी दिली आणि म्हणाला, तुम्ही थकल्यासारखे दिसता, इथे थोडा आराम करा. राजा आश्चर्यचकित झाला, कारण त्या माणसाला माहीतच नव्हतं की तो राजा आहे. परत राजवाड्यात आल्यानंतर मंत्री म्हणाला, महाराज, आज तुम्ही पाहिलं, तुमच्याकडे धन नव्हतं, पण त्या माणसाने मदत केली, कारण त्याच्याकडे माणुसकी होती. मित्रांनो, धन काही काळ साथ देतं, पण माणुसकी आयुष्यभर साथ देते. आणि शेवटी एक अत्यंत गहन सत्य, जीवनात तुमच्यासोबत शेवटपर्यंत कोण राहणार आहे माहीत आहे का? ना पैसा, ना लोक, फक्त तुमची कर्म. तुम्ही जे कराल त्याचं फळ तुम्हाला अवश्य मिळणारच आहे. म्हणून आयुष्यात अशी कर्म करा की तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. आणि शेवटी एक सुंदर संदेश, जीवनात स्वतः अर्जुन आणि स्वतःच कृष्ण बना. अर्जुन बना म्हणजे संघर्ष करा, आणि कृष्ण बना म्हणजे स्वतःला योग्य मार्ग दाखवा. कारण जीवनाची सर्वात मोठी लढाई बाहेर नाही, ती आपल्या मनात चालू असते. जो माणूस स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो. जय श्रीकृष्ण.